काय करावं काय माहिती या पोराचं, ऐकतच नाही, एक शब्दाने ऐकत नाही. संदीप, कुठे निघालास आता तू? मी जरा बाहेर चाललोय. येतो जाऊन जरा बाहेर मित्राकडे. काय काम आहे का तुझं मित्रांकडं? अरे सुधार ना बाबा, तुला किती सांगायचं. लग्न करायचंय का नाही तुझं? लग्न होईल. अरे बाबा, मग लग्न होईल तर काम करायला लागते त्याच्यासाठी. तर काय काम, मग पैसा आहे आपल्याकडे, काय कामाचं बघू, काहीतरी करू. अरे तू काही येडा झाला का, बवळट झालास हा? अरे ही बाप कमाई आहे. लग्न बघायला गेले ना, पोरी बघायला गेले ना, तर पोरग काय करते ते विचारतात. बापाच्या कमाईचं नाही लक्षात घेत. पोरग काय कमवतं ते विचारत असतात आधी. अरे पैसा असला ना सगळं काय होते. आणि काम धंदा बी करू, काहीतरी बिझनेस वगैरे करता येईल. भांडवल गुतू कुठेतरी, काहीतरी करू. काहीतरी करू नाही. अरे तुझ्या सोबतच्या पोरांची लग्न झालेत, काय काय जणांना पोरं झाले, आणि तू भीड असं सांड्यावानी. तुला काय वाटतं का नाही जरा? होईल होईल. का होईल? तर मी काय म्हणतो, जास्त डोकं खाऊ नको माझं बी आणि त्या बाबाचं बी. मी आता जातो. आणि अरे काम धंद्याचं बघ, काय मित्रांच्या मागं पळतं, मला काय कळना झालंय तुझं. बरं आता तर जातो, मग पाहू नंतर. हाय बाई, या पोराला किती समजाव, किती सांगाव, अजिबात त्याच्या डोक्यात बसत नाही. काय झालं मग? काय नाही भाऊ, काय म्हणतो? बाकी बरं आहे ना? हा एकदम ओके. काम मला जातो की नाही? मग टकार मध्ये दररोज पगार वाढावा लागणार त्यांनी तुला. पगार मध्ये झालाय 25 हा खाऊन. हा मग पचूर लग्न बिग्नाचं काही डोक्यात नाही. लग्न जमलं माझ्या गावात. काय बात करतो? तुला माहित नाही काय? आपण का सांगायचा? अरे काय तू? हो लग्न ते झालं आहे होतं? मग बरोबर आहे. इथली आपली. हो. काय चाललंय? नमस्कार नमस्कार. पाटील एक खुशखबरी राहू. हा, छोट्याचं लग्न ठरलं आपल्या. अरे चांगली गोष्ट आहे ना, अभिनंदन. थँक्यू. अरे वा, कस काय पोरगी काय? नाही एकदम गरीब परिस्थिती, काय अडचण नाही. अरे मग तुला 25,000 पगार आहे. हा. ठीक आहे, दोघांचं भागन कसे बी आहे की नाही. चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. मग आपण ते लखपती आपलं गावा काय आहे की नाही डोक्यात प्लॅन? अरे निल्या, माय बाप बागायदारी पैशावाला मनात येईन तेव्हा लग्न होईन. हवेत नका उडू, नाही तर व्हायचं नाही बरं का. अरे लई पाहिजे लय ते अवघड आहे पोरींच. आपल्यासाठी माहिती नसते आहे का? आवड. मग मग माय एक तर माझ्या गरीब पोर होती, तरी पण माझ्या कंपनीत आली ते बघायला. खरंच कामाला आहे का ह्यो? बरं ते जाऊ दे. ते मागच्या वेळेस विषय झाला त्याचं काय झालं? तेच सांगणार होतो, पण आता याचं चाललंय म्हणलं, याचं ऐकून घेऊ. नाही आता तू सांग तुझं होत. अरे लागलो तिच्या माग थोडा. मग? मग काय करतो मी, थोडं मोका बघून चौका मारतो. अरे एक दिवस कधी तिला मारतो? प्रपोज मारतो. लग्न विचार- झाल्यावर प्रपोज मारतो का तिला? अरे ते पण आहे बरं का तिच्या बी मनात अरे काय, पण काय आता ते ते- माय बोलायची मला, पण आता एखादा चांगला दिवस बघून. काही दिवस 8 दिवस जर बघत गेला ना, होईन तिचं एका दिवशी दुसऱ्या संघ. नाही रे, मग बस गोट्या खेळत. नाही मी लवकर प्रयत्न करतो ना. बघ चांगल्या कामाला उशीर नको मग अजिबात. काय हा? तडके फड कार्यक्रम कर बा. अरे होणार, तुला सांगितलं ना मागाशीच. हा, मनात येईन तवा. मी काय करतो, हा. आता थोडं जरा त्याच मार्गाला लागतो. आता त्याचं जमलंय ना, लगेच- आता मला बी थोडं जरा डोक्यात घ्यावं लागेल. मग आणि घरी आई पण बडबड करतीच, तोंड एकावर लग्न करतो. आई कोणाला बडबड नाही करत बाबा. चला चला बरं चला. काय त्या लग्नाचं काय चाललंय? आता मी सांगायचं का तुम्हाला? हा, अहो जरा फिरता त्यासारखी पोरगी बघा, आणि त्याला जरा सांगा, शिकवा. ऐकत नाही एवढा ना. मोठा घोडा झाला, नुसता फिरत राहतो गावभर. काय ऐकत झालं? नाही. काम- भांडणं काम चालली काय? धंदा- भांडणं चालली काय तुमची? काय अहो, हा? नाही, मग? भांडणं कशाची चालू आहे? संदीपचं लग्न जमायचे. काय गाव? आता तुम्ही हे ऐकत नाही ना. मी काय ऐकत नाही? तुम्ही सांगा. आता पोरगी बघायची म्हणजे पोरीवाले काय विचारतात? आई बाप काय करतात हे विचारतात का पोरग काय करते ते वर विचारतात? काय करीत आहे ते विचारणार. सर्व- आई बाप काय करीत आहेत ते थोडीच विचारणार आहेत. सर्वजण लाडून ठेवलंय. कोणी? अहो, लाडून ठेवायचा विषय नाही. तो मी गावात लाडून- काय करीतोय काय नाही, तुमचं लक्ष तरी आहे का त्याच्यावर? हा, नोकरी पाण्याचं कायचं काय आम्ही बघायचं? कामावर पोरी जातोय. तुरीचं मला काय बघायचं. हे मी तर घर राहिलाय का? अहो दोन- पोरग लग्नाला आलंय, बापाचं लक्ष ठेवायचं काम असते, आईचं नाही. लहान असते तोपर्यंत आई बघती, लग्न कार्याचं कोण बघतं? तुम्ही डोकं घालायला पाहिजे. करू आपण लग्न करू. पाहू लग्न आता. करू नाही, तो काय करतोय याच्यावर तर ध्यान द्या तुम्ही. हा, तो काय गाव फिरवतोय दुसरं काय करतोय? गावभर फिरतो तुम्ही, घरी आलो त्याला विचारते नाही का? हेच सांगते त्यांना, मी हेच सांगते त्याला काम धंद्याचं बोला. काम केलं तर पोरगी मिळेल. कोण पोर देणार आपलं किती तशी? वैभव असलं तर देणार नाही. कोणी देणार नाही. तुम्ही तो विचार करा आधी. बघतो मग. हा असंच आहे यांचं, बघतो बघतो म्हणून चालणार नाही. आप्पा आप्पा हम्म. तुम्ही एक काम करा, माझं ऐका. हा. तुम्ही लक्ष घाला, जेणेकरून तरुण ताट पोरग आहे. आज आपल्याला बरोबर वाटत नाही, 4 नाते गोते आपल्याला मानणार आहे का बा आज पोर वयात आहे. वयाच्या बाहेर गेल्यावर तुम्हाला माहिती आहे आपा 32च्या पुढे लग्न होत नाही. हे डोक्यात घ्या. आज हाय कमी याच्यात. तिच्याच मनावर होती. अहो तिच्या मनावर व्हायला ती कुठं जाणार आहे? गावात चौकात हिंडून सांगा का माझ्या पोराचं लग्न करायचं? त्यांचं जाऊ द्या. मी काय मग? म्हणते ते बघा ना, एक काम कर.
तुमच्या बघण्यात असेल एखादी पोरगी गरीबाची असली तरी चालत त्यांना सांगा घरीदारी सगळं चांगले आपण बस सांगू त्यांना तुम्ही काहीच करू नका, सगळं लग्न आपण करून आणू, त्याचा विषय नाही काही. होय बाप बघतो अहो भक्ती नाही, आधी आपल्या वाल्याला घरी आणायचा प्रयत्न करा तुम्ही नीटनेटका. 4 लोकांची तोंड बंद करायची म्हणल्यावर आपल्याला आज ही पावलं उचलावं लागतील. हे डोक्यात घ्या तुम्ही. मी काय म्हणते बघू आपण एखादी गरीबाची आपण सगळा खर्च करू, त्यांना काहीच खर्च करायला लावायचं नाही, पण पोर बघा एखादी, त्याच्याशिवाय तो बी सुधारायचा नाही. आणि तुम्हाला मी सांगतो आपा, याची एकदा 2चे 4 झाले ना तो थाळ्यावर येणार आहे. हे डोक्यात घ्या तुम्ही. मेन मुद्दा तो आहे. आज तो गावात हिंडतो ह्या गोष्टी करीतो ना, हे जर आपण लक्ष घातलं ना ह्या गोष्टी सुद्धा बंद होणार आहे. त्यांना तेच सांगते, मग एखादी पोरगी बघा, कसं म्हणते गळ्यामध्ये वजन पडलं ना आपोआप चालू होते. हा एका ठिकाणी पाहुण्याला म्हणून बघतो. बरं चला चहा करते तुम्हाला. ये होय भाऊ. आयला जावं लागेल, पोरं वाट बघत असतील, पार्टीला तर जावं लागेल. कॉलेजचं जीवन कसं असतं ना, कॉलेजला नुसतं ऍडमिशन घेऊन नाही कळणार मला. मला जावं पण लागेल कॉलेजला. आता काय कळतंय? अरे हिरोईन तर आली. हे ऐक ना, काय? मला तुझ्याबरोबर थोडं महत्वाचं बोलायचंय. मग बोल ना, का त्याला पण वाट पाहिजे आता? आता कसं बोलू? आता कसं बोलू म्हणजे तोंडाने बोलायचंय रे, सरळ सरळ बोल ना, काय बोलायचंय तुला. मला पण लय काम आहेत घरी जाऊन. ऐक ना, हा. माझं तुझ्यावर प्रेम आहे. ए प्रेम प्रेम, आरशात तोंड पाहिलं का? लागला प्रेम करायला. अरे काय झालं बा तो प्रेमाला? काय वाईट आहे? पैसा आहे, पाणी सगळं आहे. हा सगळं बापाचं आहे, तुझं काय आहे? माझं बी होईनच ना, बापा नंतर माझंच होणार आहे ना. चांगलंय हा, चांगलंय. म्हणजे नोकरी नाही काय नाही, फक्त आपलं उचलायचं काहीतरी गाडी घोडी आणि निघायचं, बापाच्या जीवावर आयुष करायची, एवढंच माहिती तुला. म्हणजे तू मला सरळ सरळ नाकारतेच? हा सरळ सरळ नकार देते. बघ अरे. दुसरी कुणी असन जिला काम नसल ती. अरे असं करू नको ऐक. मग काय करू? मग तुझ्यावर प्रेम करतोय रा मी, तुला सरळ भाषेत अरे पण मला सांगितलं. लग्नच करायचं नाही, तू माझ्यावर प्रेम करून काय उपयोग? मग तुला असं कोणता बॅरिस्टर भेटणार आहे? ए ती नको सांगू तू. हम्म? माझा बाप बघतोय मला नोकरीवाला, हम्म. आणि तुझ्या संग असं लग्न करायला मी काय झोपडीत राहू नंतर सगळं विकून खाऊन? अरे संपणार नाही, इस्टेट भरपूर आहे, बागायदार आहे माझा बाप. बापाने जर हिसकून घेतली ना तर काहीच नाही, तू भिकारी आहेस. लागला सांगाय मला. अरे पण मी काय म्हणते, मागे पुढे काहीतरी होईल ना, बिझनेस करू काहीतरी होईल. तू करशील म्हातारपणात, आता अरे. काय आहे का तुझं? मग आता हे मित्र आहे तेवढे पुरते तेवढं टाइमपास, नंतरून मी करणार काहीतरी. ए तुझं प्रेम प्रेम घाल चुलीत ते, आणि काम धंद्याचं बघा नका आमच्या माग हिंडू. माझा नात सोडून दे, लागला माझ्या माग हिंडाय. अरे कामधंद्याच, ए राहू दे तुझं अरे. पुराण. अरे कामधंद्याचं तर बघणारच आहे. तू काय ऐकूनच घेणार, तोंडावर नाही बोलली त्याला काय कळलं ना भाऊ मला. काय संदीप? अरे काय काय आणलं का म्हणतो? नाही? हा मग याडा आपण असलो काय तुला माहित नाही का? काय म्हणली? हा म्हणली लगेच येईन. काय बोलतो? अरे मग येड्या, आपल्याला कोण नाही म्हणणार आहे का? अरे सगळं होणार आहे बाळा, तुला काय वाटलं? माय तू- काय नाही, राखते रानकीला म्हणायचं माझ्या मागं पण तू. अरे मग लागणारच आहे त्याला काय विषय, आणि आपल्याला नाही म्हणलं. अरे चल आता लागले ना तू रानकीला, मग चल केक पार्टी करून चल. चल ना पार्टीला चालू, बस चल. पेरणे बिरणे उरकले का नाही? उरकले बाबा आता, पण ते पाऊस सांगितलं 15 तारखे पण पाऊस सांगितलंय, पण आता काय चाललंय, काल झाला बरं का आम्हाला थोडाफार, तासभर अर्धा 10-20 मिनिटाचा झाला, एक पाळी चांगली आली. आपा कुणी अरे. आली? कुणी आली? कोण नाही चाललं होतं गावात. काय करायचं गावात? काय नाही बघत काहीतरी. मोकळी आता पोर बघा, बागायतदाराच्या पुरीच्या मागे लागले ते. पण कोण? तुमचं पोर. मग तुम्हाला अख्ख्या गावात नाही. बाबा आहे, तुम्हाला बाबा मला नाही काहीच माहित नाही. मग माहिती नाही म्हणजे आम्ही सांगतोय ना. देतील का पोर? अहो, देतील का तुम्ही विचारपूस तर करून बघा. विचारणं तर आपलं काम आहे. हा म्हणन नाही तर नाही ते तर म्हणन. लय मोठा आहे बघा. मोठा काय करीतोय तुम्हाला विचारायला, तो मोठा म्हणन का बारीक आहे? विचारायला म्हणन का? 2 माणसं मध्येच ती घालू, संतू आहे मी आहे. गावातला आणखीन एखादा सरपंच फिरपंच घालू. काय बोलतो काय नाही बघू. येशील का तू बागायतदाराकडे? जाऊ ना आपण. काय आज काम नाही, धंदा नाही, काय नाही. संतो बा येत आला येऊ मला चक्कर टाकून त्याच्याकडे. येत आला काय म्हणे तू? चल बाई
अरे बरं आहे रिटायर झाल्यावर लेकरं सांभाळायची मग आता काही उद्योग नाही काय आईला काम करून नाही चिंतित घरी. काय रे? अरे चेअरमन बागायदार कस काय आले आज इकडे? राम राम या बसा. या चेअरमन बसा. आज लय लांब चक्कर मारली. आलो तुमची ध्यान झालं, तुमची आठवण झाली. आमची कस काय चौकात तर रोज गाठी भेटी होती तर इकडं या गाठी वेगळ्या, घरात येऊन बोललेलं इकडचं वेगळं. काय म्हणता बोला की झाली की पेरा पेर यारा पेर झाली. मग चाललंय आता पावसाचीच वाट पाहून काम चाललंय, बघायचं वर हिंडायचं, गावात यायचं माग. पेरायचं काम आपलं. पाऊस आला की उगवण, नाही आला की गेलो वायाला बी. काय म्हणता मग विशेष? बागायतदार अशी एका कारणाने आलतो हा बोला की. पुरी बद्दल. म्हणजे यांचा पोर आहे, हा पाहतोय की ती. ही तुमची घराणी दाजी हा आहे ना. तुम्हाला मोलाची चालला होती. खुशी पाणी आण रे बा. पोरगी शिकत राव माझी. त्यांच्या पोराच झालंय शिक्षण, पण ते काय त्याच्या नोकरी पाण्याचं काय डोक्यात नाही. नोकरी लागल हो, नोकरीचा काही विषय नाही. नाही त्याला नोकरीची गरज नाही. अहो घरीच एवढं येतं, काय नोकरीची गरज आहे तुम्ही? तुमचं म्हणणं बरोबर आहे, नोकरीची गरज नाही. पण काय होतंय आता ही पोरगी शिकती, तिला बी वाटते कुठतरी आपण बी नोकरी करावा, पोरग नोकरीवाला असावा. मग असा साधारण एकंदरीत विषय आहे बो. नोकरी एवढा पैसा त्यांना घरीच आहे ना, आहे पण सगळं सुखव्यात आहे ना, काय गरज आहे? हवं तिला कुठं जायचंय बाहेर उन्हात, मग ठीक आहे बा, तिने नोकरी, त्याने पोराला नोकरी असणं गरजेचं आहे. पण सगळं घरात सुखसुविधा असल्यावर काय गरज आहे? लग्न झालं त्याला पहिलेच भेट थार गाडी. ते झालं पाहत हे झालं यांच्या पुरतं. शेंच्या नंतर पोरग काय करणार आहे? चेअरमन तुम्ही रोज गावात आहेत, रोज ती पोरग काहीच काढीचे म्हणून काम नाही करत. मग पोरगी आई बापाकडे बघून द्यायची का पोराकडे? नाही आई बापा पोरं तसं काही एवढं वायत नाही. वायात नाही. मी म्हणतो लय तुमचं पोरग चांगलंय, पण जर ती स्वतः काही बाई ती पोरग काहीच काम नाही करत, तुम्ही पाहताय. त्याच्या कसं काय बापाने आम्हाला- काम नाही केलं आतापर्यंत. हा? त्याच्या बापानेच नाही काम केलं मग आतापर्यंत. माफ करा, नाही तुम्ही एकूण खाणार आहे भविष्यात. नाही, इकून खाण्याचा काय- विषय दुसरं काय करणार? इकून खाण्याचा विषय नाही. हे काय झालं? हे तुम्ही गलत बोलता. मग? इकून खाण्याचा विषय नाही. भाई आज त्या पोराला एवढी प्रॉपर्टी का त्याला काम करण्याची सुद्धा गरज नाही ना. सर्जेरावची पोरगी बांधून करायला आपण पाहिलं तुम्ही होतं लग्न जमवायला. आम्ही होतो जमा. त्या पोरांना इकायला एकूण 25 चक्रातलं 5 चक्रावाले आता. बरं काय झालं? नाही तुम्ही मला सांगा, उद्या तुम्ही म्हणता नोकरी, आणि नोकरी लागून तू परत त्या धंद्याला लागला आणि घरी आलो, मग काय करणार? मी म्हणतो ठीक आहे रे, नोकरी नको करू दे, पण तो जातोय घरात, त्याला विचारा गाठ पडलं त्या पोराला की कोणच्या वाटणीत बाजरी पेरली तुझ्या बापाने, कोणच्या वाटणीत मकाय. मला वाटतं त्या पोराला वावरच किती त्याला माहित नसेल. तो रोज बोंबलत फिरत राहून तुम्ही म्हणतात द्या पोरगी कसं काय द्यायची? माफ करा, मी तुम्हाला काही पोरगी देऊ शकत नाही. काय म्हणते? मग आता काय अजून मग स्पष्ट बोललेलं बरं. ते पोरीचा प्रश्न आहे, आयुष्याचा प्रश्न आहे राव. नोकरी लावून ते म्हणले उद्या बँकेत लावतो, उद्या बँकेत लावित पैसे. लावा उदाहरण मग या. चालेल. माफ करा, सध्या तरी विषय नाही. चालेल. चहा पाणी नका. नका आता चहा प्यायल्यासारखं. मग आता काय काय आता लग्नाचा विषय राहून कसं म्हणजे मोक्करी करायचं? बाई पोरग हे बाप लय श्रीमंत, तर ह्या बापाचं नाही ह्याचं त्या पोरावर ध्यानच नाही राव. येणंच नाही, रोज बरोबर उठलंय बोंबलत फिरत, रोज उठतंय बोंबलत फिरत. बरोबर. आणि पोटचा गोळा द्यायचा आपल्याला विचार केला पाहिजे. मग केलाच पाहिजे. मग हे सांगते त्यांनी मला पण विचारलं होतं. इथे पाहिलं बसले आपण कसं बोलावं. पुरी डायरेक्ट रचतो. काय म्हणलं? मला म्हणलं माझ्याशी लग्न कर. परत जरा बाकाळ दिसत मग आणि तुम्ही सांग कसं काय हा म्हणायचो? नाही. बरं झालं पुरीने आता सांगितलं. आणि परत काय म्हणलं मला सांग, फटकावतो धरून. आपण बी काय भिकारी नाहीत, असं लाख येतो त्याच्या घरचा. दिसल्या का फाटका आता परत. मग रस्त्यावर पुरीला विचारतो माझ्या संग लग्न करणं प्रेम करणं हे काय प्रकार? मग लोकांनी पाहिलं असं तर काय विचार करते? परत काय म्हणलं मग बघू ते. चल चहा ठेव. काय मग जमले लग्न बिग्न काय झालं? हो माझं घरचे गेलं म्हणलं वकर असणार त्याच्यात काय विषय तो. आता फार पेढ्याची तयारी होईन. बरोबर मग काय सांगितलं होतं मला.
त्याने विचारलं होतं म्हणते ना एकदा तिला हा, मग चल विचारलं होतं, हा म्हणली का काय म्हणली ती आणि मग होकार दिलता ना अरे मग का नाही म्हणत असते का येड आहे काय माझ्या समोर विचार हा. होतं काय? हा. मला अरे. जाळून गेलती. अरे 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 कुठं चाललीस कुठं म्हणजे मी कुठं पण जाईन, तुला काय त्याच्याशी? काय तयारी चालू केली काय लग्नाची आता म्हणजे माझ्या घरचे आले होते ना होकार तर झालाच असेल. अरे तू तुझ्या घरच्याला माझ्या बापाने असं हाकलून लावले. ए नीट बोला तुला सांगतोय. नीट बोल म्हणजे हे बघ माझ्याशी जर हात सोड. लग्न केलं नाही ना कोणाशीच लग्न नाही लक्षात ठेव. ए चल पळ, तुझ्याशी हा. लग्न नाही कोणाशी लग्न नाही. आणि ह्यो माझा आपल्याला बाप आहे काय ना म्हणला? नोकरदार बघतोय. ह्यो आपल्याला काय म्हणला की हो म्हणली लग्नाला काय तयार नको झाले बोलू तिच्या तुला तू घरचे, संदीप, एवढं माझे नको घरचे आमच्या तिच्या संदीप. घरी गेले. किती खोटं बोलतो ह्यो अरे ह्याच्या नादी लागन मी ह्याच्या. ह्यो स्वतः भिकारी. म्हणतो आम्हाला. मला लग्न जमावले असं झालं. ह्यो तर मला मी संग होतो त्याच्या होतो मी होते मला पण ती बोल अरे एवढी गुरमी आहे तुझ्या बापाला बी. ए मी काय अशी काय कुणाची गरीबाची पोरगी नाही. माझा बी बाप लोकपती आहे. आणि मग माझा बी बाप लखपती. हा ते नक सांगू. हा? तेव्हा लागला मला छेडायला नोकरी, मला हे नोकरी, काय करायला. नोकरी कशाची नोकरी काय एवढी पैसा पाणी सगळं असताना तू नाही म्हणते अरे पस्तवशील बघ लक्षात ठेव. ए मी नाही पस्तवत, तू बघ तुझं लागला सांगायला. चल आकड तर दाखवली राहता आकड नाही, तू आम्हाला काय म्हणला? मी तिला विचारलं ती हो म्हणली लग्नाला तयार झाली ना, आता हे काय बघतो? तिला सुट्टी नाही भाई सुट्टी नाही. आता काय सुट्टी नाही सुट्टी नाही. आता आता गेलं डोक्यात. आता डोक्यात बसली माझ्या ती पक्क. काय डोक्यात? आता काय झालं लग्न काय चला गेली ती आता काय आता अरे मग रांग लावीन मी. चला भाऊ. हा, रांग लावीन रांग. एकदा का पोराचं लग्न झालं ना म्हणजे टेन्शन मिटलं बघा. गेलतो वहिनी बागायदारची आम्ही संतो आता मी होतो यांना घेऊन गेलतो. त्यांचं म्हणणं आहे पोराला नोकरी नाही काय नाही, बरं पोर कोणत्या बेसवर त्यांनी द्यायची तुम्ही सांगायचं ना सांगायला पण आपण काय सांगणार आहे. त्याला म्हणलं बँकेत लावितो. बँकेत लावितो म्हणजे ते म्हणजे तुम्ही नोकरी लावा, पुरीचा विचार करीन मी पुढं. सांगायचं एवढी इस्टेट आहे जमीन इस्टेटीची आहे. त्यांना गरज नाही, पोराचं सालचडीन तर बघायच्यात असती. त्यांना इस्टेटीचं काय करायचं तुमच्या दोघांचं? उद्या पोर त्याच्यापाशी नांदणार आहे, तुमच्यापाशी नाही. आम्ही त्यांना बस सांगून बघितलं, तो माणूस काय तयार होत नाही. बघा एवढ्या वेळेस काय एकदा सांगू. मग दोन माणसं मध्ये घातली. बघा बघा त्याच्या कामधंद्याचं बघा जरा. पुरीचा बाप काय झालं? काय बापू काय राम काय म्हणजे कुठे पोर राम राम काय काय झालं काय सांग त्यांचं. झालं काय झालं? पोरग दाखवा उदर कुठे ते अहो, पण झालं काय कमी काय? आहोत. माणसं आहे. अहो, त्या संदीप, चेअरमन त्या पोरानं पुरीचा हात धरला रस्त्यातून माझ्या संग लग्न करतो परत. आत्ता विचारा हे चला आडे सर्वा. काय म्हणते ते? संदीप काय म्हणायला लागले? चल पुढे घ्या, उठा तुम्ही, चल पुढे घ्या. तिला मी लग्नाचं विचारत होतो बाकी काय ए, विचारलंय? इकडे ये, इकडे ये पुढं. इकडे जवळ. इकडे इकडे आली की. जरा त्याला विचारायचं स्पष्ट, नाही तर माझ्याकडे द्या, मी बघतो काय करायचे. काय म्हणते? मी काय नाही म्हणते? नाही काय म्हणते खरे का? हा काय? दोनदा झालं याचं. देवा. एकदा त्याने विचारलं ना पुरी काय सडतो पाहिलं काय? ए, पण मी लग्नाला विचारलंय बाकी काय काय? अरे तर तुझा बाप नाही सांगितलं नाही, कळत नाही तुम्हाला. नाही नाही, आम्ही दोघं खायला गेलतो तिथं. तो लग्नाचं विचारायला गेलतो ना तेच विचारलं मी तिला लग्नाचं बाकी सडकव. काय. इथं गल्ली. हात धरून लय मस्त आली काय नाही नाही दाखवू गल्ली. काय हात धरला मी काय असं चेअरमन तुम्हाला सांगितलं होतं मी पोरग नोकरी लावा आणि तुम्हाला काय म्हणलं तुम्ही आणि ही सावकाश असं- बोला. तुम्ही फक्त सावकाश अ, बोला. धिंड काढीन त्याची चौकातून. ऐकन पाहू. आम्ही आहे ना आम्ही आहे ना आम्ही आम्ही काय सांगतो सांगतो त्याला. काय? माफी मागतो. तू येडा आहे का रे? बावळट झालं काय तुला कळत नाही का? तुमच्याकडं पाहून अरे आई एवढं काय एवढं- ते चाललंय एवढं तेव्हा सुट्टी एवढं? देतो. एवढं काय झालं म्हणजे तू रस्त्यात पुरीचा हात धरीतून म्हणतो एवढं काय झालं त्याच्यात? आमच्या परीने आम्ही करायला लागलो ना मग? बाबा कसं तरी. तू कशाला मध्ये मध्ये करतो बरं? तुम्हाला लास्ट वर नाही का परत जर ती पोरग माझ्या पुरीच्या भानगडीत पडलं माफी मागतो. तर केस तर करीनच, पण इथून हातपाय बांधून नेन चौकातून मिरवीत. तुम्ही ते पावलं उचलू नका. हा. याला आम्ही सरळ करू. काय सांगायचं ते सांगा, परत माझ्यापर्यंत गारा नाही, आले नाही, पाहिजे. हा. येणार. हे, द्या ना 2-4 फटके द्या जरा. हा आम्ही तर लोकांच्या हातापाया पडायला लागलो अरे काय लग्नासाठी. आपण? आणि हे नखरे करायला लागला का तू? नाही, नाही, तुमच्या मध्ये पडणं चुकीचं आहे तुमच्या घरात. अरे आम्ही लोकांच्या हातापाया पडून तुला पोरगी बघतो आणि तू असे नखरे करतो का? बाप तुला बँकेत लावायला तयार झालाय, हे डोक्यात आहे का तुझ्या? हा आज 10 लाख भरून तू बँकेत काय उलट्या नोटा मोजायला ठेवायच्या का तिथं तुला? अरे काय धंदे तुझे? हा लोकांच्या पुरी काय हात लावतो, काय त्यांना बोलतो काय? अरे तू माणूस आपल्या दारापर्यंत आला, बापाची काही इज्जत राहील गावात? एक पैसा कमवायची अक्कल तर नाही तुला? तुमच्या कोणत्याच गोष्टीत आम्हाला मध्ये घेऊ नका इथून पुढं. तुमच्या पद्धतीनं बघा, नाही तर इकडे वर पिपळगावला सोडून द्या, अक्कलवाडी मार्गे.
तिथं सोडून द्या आली का पाणीच्या टाकी पैसे चेअरमन एवढं वेळ चुकलं नाही 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 ते मध्ये पडणं चुकीचं आहे संदीप ह्या गोष्टी परत करू नको चेअरमन आता परत खरंच अशी गोष्ट होणार नाही. बाप्पा मम्मी खरंच सांगतो आता होणार नाही ही गोष्ट. गाव तुझ्या बापाच्या तोंडा का बघा त्या तुझ्या नाही हे डोक्यात घे. आणि लग्न काय तो आता अजून 6 महिन्यात सुद्धा तो लग्न लावून देऊ शकतो. या गोष्टी ध्यानात ठेव. चेअरमन बघा तेवढं. नाही बघा नाही बघू नाही, मला आपण. वाटलं पोरगी या मला- गोष्टी करणं परत हे चुकीचं आहे नाही. हे डोक्यात घ्या. तू सुधारला ना तर तुझं लग्न लग्न म्हणा. 6 महिन्यात तुझं लग्न करून दे पण ह्या गोष्टी परत करू नको. नाही आता नाही होणार. आता ही गोष्ट परत होणार नाही चेअरमन खरंच नाही होणार. लावू मार्गी लावू हा कार्यक्रम तुझा नको काळजी करतो. निघू का चालते या वहीन निघू नाही चहा नका आता जातो आता हा चहा मत झालाय ना.